नमस्कार. पाकिस्तान हा अलीकडच्या काळात अनेक आघाड्यांवर अडचणीत आलेला देश म्हणूनच ओळखला जातोय. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला त्यानेच यापूर्वी उभ्या केलेल्या आणि आता त्याच्यावरच उलटलेल्या तालिबान नावाच्या भस्मासुराला पाकिस्तान अफगाणिस्तान सीमारेषेवर सामोरं जावं लागतंय, त्याचा सामना करावा लागतोय. स्वतःच उभा केलेला भस्मासूर तालिबान नावाचा आज पाकिस्तानला त्रासदायक ठरतोय. त्यातच राजकीय दृष्ट्या अत्यंत अस्थिरतेची परिस्थिती पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होऊ लागलेली असतानाच पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत असंतोषाची परिणती, त्याचं पर्यवसान, त्याची परिणती पाकिस्तानच्या विभाजनात नजीकच्या काळात होईल की काय, अशीच रास्त शंका निर्माण होण्यासारखं वातावरण सध्या पाकिस्तानमध्ये अत्यंत प्रकर्षानं अनुभवाला येऊ लागले. भारताच्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भूभागाला पाकिस्तान आझाद काश्मीर असं संबोधत असतो. आपण त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. स्वतंत्र काश्मीर किंवा आझाद काश्मीर हे पाकिस्तानने दिलेलं नाव आहे. मुळातच हा भूभाग अगदी निर्विवादपणे भारताच्याच मालकीचा आहे आणि ही बाब खर तर संपूर्ण जगाला आता ज्ञात आहे. मात्र निव्वळ जबरदस्तीने पाकिस्तानने आजवर हा भूभाग म्हणजे आझाद काश्मीर त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर हा भूभाग जबरदस्तीने पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात ठेवलाय. हा भाग कोणत्याही परिस्थितीत भारतातच विलीन व्हावा, लवकरात लवकर व्हावा, ही खरं तर समस्त भारतीयांची मनोमनची इच्छा आहे. त्याच्यात राजकीय संदर्भ कोणताही नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटतं की हा भूभाग आमचा होता, तो आमच्यामध्ये परत विलीन लवकरात लवकर व्हावा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देखील त्यांच्या मनातली ही इच्छा आजपर्यंत कधीच लपवून ठेवलेली नाहीये. भारतीय संसदेमध्ये तर यापूर्वीच या संबंधीचा एक ठरावही मंजूर झालेला आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ही पाकिस्तानची चिंता कमालीची वाढवणारी ठरली. त्यात काही शंका नाही. पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानचं लष्कर देखील, त्याचे लष्करी अधिकारी देखील ते चिंताग्रस्त झालेले आहेत. त्याची काही कारणही आहेत आणि म्हणूनच खरं तर हा विषय आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येणं स्वाभाविक आहे. तो चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. जम्मू काश्मीरसाठी अस्तित्वात असलेलं 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर तिथल्या म्हणजे जम्मू काश्मीरच्या विधानसभेसाठी प्रथमच होत असलेल्या निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचार मोहिमेत म्हणजे 370 कलम रद्द झाल्यानंतर त्या राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचार मोहिमेमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये भाषण करताना बोलताना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणि पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये, ते जाणीवपूर्वक पुन्हा उल्लेख करतो, पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये पाकिस्तान सरकारच्याच वतीने पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या, अगदी अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या एका प्रतिज्ञापत्रामुळे हा मुद्दा नव्याने ऐरणीवर आलाय. पाकव्याप्त काश्मीर मधल्या नागरिकांना, मी राजनाथ सिंगांचं विधान मुद्दामून आपल्या समोर मांडतोय म्हणजे सगळा संदर्भ लक्षात यायला मदत होईल. पाकव्याप्त काश्मीर मधल्या नागरिकांना पाकिस्तान हा नेहमीच परदेशी नागरिक असल्याचं मानतो. या उलट पाकव्याप्त काश्मीरच्या सर्व नागरिकांना आम्ही म्हणजे भारतीय आपले नागरिक असल्याचं मानतो असं राजनाथ सिंग म्हणाले. आणि म्हणूनच या सर्व नागरिकांनी म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या वास्तव्य करत असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर भारतात सामील व्हावं असं जाहीर आवाहन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या जाहीर सभेतल्या भाषणाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना केलंय. आता याला एक पार्श्वभूमी आहे. पाकिस्तानच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये
एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे. अफिडेव्हिट ज्याला आपण म्हणतो प्रतिज्ञापत्र, त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा म्हणजे त्यांच्या दृष्टीने आझाद काश्मीर हा परदेशी भूभाग असल्याचं स्पष्ट त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि याच वस्तुस्थितीकडे राजनाथ सिंग यांनी आपल्या भाषणातून पाकव्याप्त काश्मीर मधल्या लोकांचं, नागरिकांचं लक्ष वेधलंय. आम्ही जम्मू काश्मीरचा इतका विकास करणार आहोत की आम्हाला आता ह्यापुढे पाकिस्तानमध्ये राहायचं नसून भारतातच सामील व्हायचंय, भारतातच जायचंय, असं खुद्द पाकव्याप्त काश्मीर मधले नागरिक आपण म्हणतील, असा ठाम विश्वास भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी याच सभेमध्ये केलेल्या आपल्या या भाषणामध्ये पुढे व्यक्त केलाय. गगनाला भिडलेली प्रचंड महागाई, पाकिस्तानची आज वाईट परिस्थिती, अर्थव्यवस्था कोसळलेली आहे. गगनाला भिडलेली प्रचंड महागाई, सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात आलेल्या अनेकविध करांचा बोजा, पाकव्याप्त भागामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती होते खरं तर पाकिस्तानमध्ये आणि वस्तुस्थिती आहे. मात्र तरी देखील या पाकव्याप्त काश्मीर भागात कायम जाणवत असलेली वीज टंचाई, म्हणजे इथली वीज बाहेर पुरवली जाते पाकिस्तानच्या अन्य भागात, आणि मूलभूत नागरिक सुविधांच्या अभावाविरुद्ध पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादसह विविध भागातील नागरिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात अत्यंत उग्र स्वरूपाची निदर्शनं करत आहेत. आणि त्यामुळेच खरं तर या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण मंत्र्यांचं हे संबंधित वक्तव्य, हे विधान, हे आवाहन आता विशेषत्वानं दखलपात्र ठरलं हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भात राजनाथ सिंग यांच्याप्रमाणेच म्हणजे संरक्षण मंत्र्यांप्रमाणेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य अगदी अलीकडच्याच काळामध्ये केलेलं आहे. आणि हेही या संदर्भात आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. आता न्यायालयामध्ये जे अतिरिक्त सॉलिसिटर जनरलनी प्रतिज्ञापत्र पाकिस्तानमध्ये दाखल केलेलं आहे त्याचा संदर्भ आपण नीट विचारात घेऊया. आधीच म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये एक अफिडेव्हिट म्हणजे एक प्रतिज्ञापत्र या आधीच सादर केलं आणि पुन्हा पुन्हा सांगतो ही अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हणजे अधिकृत प्रतिज्ञापत्रात पाकव्याप्त काश्मीर हा परदेशी भूभाग असल्याचं, ही विदेशी भूमी असल्याचं पाकिस्तान सरकारच्या स्वतः अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने तिथे नमूद केलेलं आहे. असं करण्यामागे अर्थात एक वेगळा संदर्भ आहे, तोही आपल्याला प्रामाणिकपणे लक्षात घ्यावा लागतो. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेले काश्मीरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाच्या संदर्भात हे प्रतिज्ञापत्र सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर ही विदेशी म्हणजे परकीय भूमी असून ती आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर, ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहे, अशी अप्रत्यक्ष कबुली देणारे हे प्रतिज्ञापत्र पाकिस्तानच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये 31 मे रोजी दाखल केले. म्हणजे आता सप्टेंबर महिना सुरू आहे, 31 मे रोजी हे दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र. अर्थात असं करण्यामागे पाकिस्तान सरकारचा हेतू सहज लक्षात येण्यासारखा आहे. जबाबदारी होती त्या अपहरणाची, पण पाकव्याप्त काश्मीर ही परकीय भूमी आहे, ते आमच्या अधिकार क्षेत्राबाहेरची भूमी आहे असं एकदा या प्रतिज्ञापत्रात म्हटल्यामुळे तिथे घडलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पाकिस्तान सरकारची नाही असा सोयीस्कर स्वरूपाचा दावा करता यावा न्यायालयामध्ये, या कुटील हेतूने हे प्रतिज्ञापत्र पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये सरकारच्याच वतीने दाखल करण्यात आले. काय गंमत आहे पहा, एकीकडे दावा या भूभागावर करायचा आणि एकीकडे मात्र स्वतः कायदेशीर प्रक्रिया चालू असताना म्हणायचं की ही परकीय भूमी आहे, याच्यावर आमचा अधिकार नाहीये. याच संदर्भात आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेत म्हणजे संविधानामध्ये एक कलम आहे, त्याचाही विचार इथे करावा लागतो. पाकिस्तानच्या राज्यघटनेत म्हणजे संविधानात बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा या एकंदर 4 प्रदेशांचा फक्त उल्लेख करण्यात आलेला आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे आझाद काश्मीर इथल्या नागरिकांनी पाकिस्तानात सामील होण्यासाठी
अधिकृतरित्या निर्णय जेव्हा ते घेतील त्या पाकव्याप्त काश्मीर मधले आझाद काश्मीर मधले नागरिक, तेव्हाच आझाद काश्मीर म्हणजे आपल्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर हा मग पाकिस्तानचा भूभाग होईल, असं पाकिस्तानच्या संविधानातल्या म्हणजे घटनेतल्या 257व्या कलमामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अगदी स्पष्ट तशी नोंद संविधानामध्ये प्रत्यक्ष पाकिस्तानचे 257व्या कलमात. या विषयाच्या संदर्भात आणखी एका घटनेची पार्श्वभूमी इथे विचारात घ्यावी लागते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं सन 2020 मध्ये म्हणजे आजपासून 4 वर्षांपूर्वी एका प्रकरणी निकाल देताना गिलगिट बाल्टिस्तान भूभागात, या आझाद काश्मीरच्या संदर्भातला मी उल्लेख करतोय, गिलगिट बाल्टिस्तान मध्ये निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला होता. पाकिस्तानच्या त्यावेळच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या 7 न्यायाधीशांच्या न्यायपीठानं हा निकाल त्यावेळी दिलेला होता. त्या निकालानुसार पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारला, त्यावेळी जे सत्तेवर होतं त्या सरकारला, सन 2018 मधल्या गिलगिट बाल्टिस्तान ऑर्डर 2018 या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आपल्याच एका प्रशासकीय आदेशामध्ये सुधारणा करून, दुरुस्ती करून त्या भूभागावर निवडणुका घेण्याची अनुमती देण्यात आली होती. काय काय झोलझाल पाकिस्तान सरकारने आतापर्यंत केलेत लक्षात येईल. इतकंच नव्हे तर त्या आदेशानुसार या निवडणूक प्रक्रियेनंतर पाकिस्तान सरकार गिलगिट बाल्टिस्तान मध्ये अस्थायी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाच्या सरकारची स्थापनाही करू शकेल, असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. अर्थात ही बाब भारतासाठी सर्वार्थानं अमान्य अशीच बाब ठरलेली होती. भारत याला कशी मान्यता देईल? त्यावेळी अपेक्षेप्रमाणेच भारत सरकारने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या संबंधित निर्णयावर, त्या निकालावर अतिशय कठोर आणि तीव्र शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया जाहीररित्या नोंदवलेली होती. संबंधित व्यासपीठावरती प्रक्रिया ती पोहोचेल अशी व्यवस्था आपण केलेली होती. संपूर्ण जम्मू काश्मीर, लडाख आणि गिलगिट बाल्टिस्तान हे प्रथम पासून अगदी निर्विवादपणे भारताचेच अविभाज्य घटक आहेत, अविभाज्य अंग ते आमचं आहे आणि असंच ते यापुढे कायम राहील हे भारताने ठणकावून सांगितलं होतं. उलट पक्षी पाकिस्ताननेच अगदी बेकायदेशीररित्या बळकावलेला भारतीय भूप्रदेश तात्काळ मोकळा करून द्यावा आणि तेथून निघून जावं असंही भारत सरकारने त्यावेळी पाकिस्तानला अगदी जोरात जाहीररित्या ठणकावून सांगितलेलं होतं. अवैधरित्या आणि जबरदस्तीने कब्जा केलेल्या भारतीय भूप्रदेशावर पाकिस्तान सरकारचा आणि पाकिस्तानच्या न्यायपालिकेचा कोणताही अधिकार नाही, नैतिक कायदेशीर असा कोणताही अधिकार नाही, असं त्याच वेळी भारतानं पाकिस्तानला अगदी परखड शब्दांमध्ये सुनावलं होतं, बजावलेलं होतं. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताची याबाबतची भूमिका त्यावेळी अत्यंत निस्संदिग्ध, अतिशय सुस्पष्ट अशा शब्दांमध्ये मांडलेली होती, हे लक्षात घ्यावं लागतं. मुळातच गिलगिट बाल्टिस्तानवर केवळ आणि केवळ भारताचाच संपूर्ण अधिकार असून त्या संबंधी कोणताही निर्णय घेण्याचा किंवा कोणत्याही स्वरूपाचा आदेश देण्याचा अधिकार हा देखील पाकिस्तानच्या न्यायालयाला किंवा अन्य अधिकाऱ्यांना, अन्य यंत्रणेला नसून हा अधिकार केवळ भारताचाच आहे, हेही भारताने त्यावेळी ठणकावलेलं होतं. गिलगिट बाल्टिस्तानच्या बाबतीत भारताखेरीज अन्य कोणताही देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाचा हस्तक्षेप करूच शकत नाही किंवा गिलगिट बाल्टिस्तानच्या संदर्भात त्याविषयी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाहीत, हे कठोर वास्तव अत्यंत निस्संदिग्ध आणि सुस्पष्ट शब्दात त्या निमित्तानं भारतानं स्पष्टपणे पाकिस्तानला संपूर्ण जगाच्या साक्षीनं ठणकावून सांगितलेलं होतं. आणि खरं तर जम्मू काश्मीरच्या रीतसर विलिनीकरणाच्या वेळीच जेव्हा ती प्रक्रिया पार पडली होती, अगदी रीतसर प्रक्रिया पार पडलेली होती, त्याच वेळी गिलगिट बाल्टिस्तान बाबतचा विषय देखील पूर्णपणे निकालात निघालेला होता. संपूर्ण जम्मू काश्मीर, लडाख आणि गिलगिट बाल्टिस्तानचं
भारतात कायदेशीर प्रक्रियेनुसार अधिकृतपणे विलिनीकरण झालेलं असून यापुढे ते कोणीही आणि कधीही बदलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपणही ते लक्षात ठेवावी लागेल. भारताच्या त्या परखड भूमिकेचा अपेक्षित परिणाम सुद्धा त्यावेळी अनुभवाला आलेला होता. जगांनीही ते पाहिलेलं होतं की हा परिणाम झालेला आहे. याखेरीज सन 1994 मध्ये भारताचं सर्वोच्च सभागृह मानल्या जाणाऱ्या भारतीय संसदेमध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात 1994चा ठराव येतो. हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलेला होता. सर्व पक्षांनी एकत्र येऊन मतदान केलेलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या शिमला आणि लाहोर करारांचं पालन करणं या दोन्ही देशांवर म्हणजे उभय देशांवर बंधनकारक असून भारत जम्मू काश्मीरचा मुद्दा हा फक्त द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून आणि शांततामय मार्गाने सोडवेल असं त्या 1994च्या भारतीय संसदेने एकमतानं मंजूर केलेल्या ठरावात नमूद करण्यात आलेलं होतं. अर्थातच आपल्या नेहमीच्याच मूळच्याच विचित्र स्वभावानुसार तिरकस स्वभावानुसार पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी गिलगिट बाल्टिस्तान आणि एकंदरीतच पाकव्याप्त काश्मीर हा भारतीय भूप्रदेश जो आहे आपल्याच मालकीचा असल्यासारखं वर्तन आजवर सातत्यानं केलंय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की माझंच आहे असं समजून त्यांनी अशा प्रकारे वर्तन केलेलं आहे जे आक्षेपार्ह आहे, जे भारताला कधी स्वीकारार्ह असू शकत नाही. मात्र उपरोल्लेखित प्रकरणी वर नमूद केलेल्या प्रकरणी पाकिस्तान सरकारच्या वतीने पाकव्याप्त काश्मीरच्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने आझाद काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं जे हे प्रतिज्ञापत्र आहे या प्रतिज्ञापत्राच्या निमित्तानं पाकिस्तानची अधिकृत स्वरूपात जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याची एक नवीन संधी मात्र भारताला निश्चितपणाने उपलब्ध झाले हेही आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. या निमित्ताने पाकव्याप्त काश्मीर बाबतची पार्श्वभूमी थोडी विचारात घ्यावी लागेल. खर तर 26 ऑक्टोबर 1947 रोजी 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू काश्मीरचं रीतसर प्रक्रियेद्वारे भारतात अधिकृत स्वरूपात अधिकृतपणे विलिनीकरण झालेलं होतं. मात्र तत्कालीन जम्मू काश्मीर संस्थानचा एक भाग असलेल्या गिलगिट स्काउटचा स्थानिक कमांडर कर्नल मिर्झा हसन खान यानं पाकिस्तानी लष्कराच्या सक्रिय सहकार्याने पाकिस्तानने अधिकृतरित्या म्हटलेलं नाही पण सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सक्रिय सहकार्यानं 2 नोव्हेंबर 1947 रोजी बंड केलं आणि गिलगिट बाल्टिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करून टाकली होती. त्यानंतर 22 नोव्हेंबर 1947 रोजी पाकिस्ताननं गिलगिट बाल्टिस्तानवर लष्करी बळाचा गैरवापर करून कब्जा मिळवला होता, ताबा मिळवला होता. पुढच्या काळामध्ये 27 एप्रिल 1949 पर्यंत हा गिलगिट बाल्टिस्तानचा जो भूभाग आहे, गिलगिट बाल्टिस्तानची जी जमीन आहे, हा भूभाग पाकव्याप्त काश्मीरचा हिस्सा होता. मात्र 28 एप्रिल 1949 पासून गिलगिट बाल्टिस्तानच्या भूभागावर एक नवीन प्रशासकीय व्यवस्था पाकिस्तानकडून अंमलात आणली गेली होती आणि अशा प्रकारे पाकिस्ताननं मुळातच बेकायदेशीररित्या व्यापलेल्या ताब्यात घेतलेल्या या भूभागाचं 28 एप्रिल 1949 रोजी 2 वेगवेगळ्या राजकीय भागामध्ये विभाजन केलं गेलं होतं. हे पाकिस्तानी जाणीवपूर्वक सगळं केलेलं आहे. त्यातल्या अधिक लोकसंख्येच्या आणि एकूण व्याप्त प्रदेशापैकी 15% भागाला पाकिस्ताननं त्यांच्याचकडून आझाद काश्मीर म्हणजे ज्याला स्वतंत्र काश्मीर म्हणता येईल आझाद काश्मीर असं नाव दिलं होतं आणि याच भूभागाला भारतामध्ये एकूण भूभागाला सगळ्या पाकव्याप्त काश्मीर या नावानं संबोधलं जातं. संपूर्ण भूभागाला आपण त्याला पाकव्याप्त काश्मीरच म्हणतो कारण त्याच्यावर पाकिस्तानने आता ते व्यापलेलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात तो भूभाग आहे. त्याचप्रमाणे भारतानं याआधीच एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आणखी एक महत्वाचं पाऊल आहे. भारतीय हवामान विभागानं जम्मू काश्मीरच्या उपविभागाला फार हुशारीने केलेली खेळी आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद असं संबोधण्यास या आधीपासूनच प्रारंभ केलेला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आदेश दिले
फार महत्वाचं विधान मी आपल्या समोर ठेवतोय. जर केंद्र सरकारने आदेश दिले तर पाक व्याप्त काश्मीरही आम्ही ताब्यात घेऊ असं वक्तव्य भारताचे तत्कालीन लष्कर प्रमुख, त्यावेळेचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी 11 जानेवारी 2020 रोजी त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत केलं होतं. याचंही या निमित्तानं स्मरण होणं अगदी अपरिहार्य आहे. जम्मू काश्मीर हा भारताचाच भूभाग आहे, भारताचाच अविभाज्य घटक आहे आणि केंद्र सरकारनं जर आदेश दिला तर पाक व्याप्त काश्मीरही भारताचाच भूभाग होऊ शकतो. पुन्हा तो भारताचाच घटक होऊ शकतो असं नरवणे त्यावेळी म्हणाले होते. अलीकडच्या काळात पाकव्याप्त काश्मीरमध्ये वारंवार हिंसाचार उफाळून येत असल्याचं सातत्यानं अनुभवाला आलंय. पाकव्याप्त काश्मीर मधले असंख्य नागरिक हे पाकिस्तान सरकारच्या विरोधात वारंवार या ना त्या कारणानं रस्त्यावर उतरतायत. ही वस्तुस्थिती ही लपून राहिलेली नाहीये. अनेक माध्यमांच्या मधून ती आपल्या समोर प्रत्यक्ष दृश्यही आलेली आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार चकमक देखील होत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सातत्यानं आणि अगदी उघडपणे स्वातंत्र्याच्या हमें चाहिए आजादी, पाकिस्तान से आजादी फार महत्वाची घोषणा आहे. या स्वातंत्र्याच्या घोषणा अनेकदा देण्यात येत आहेत. या भागाच्या विकासाकडे पाकिस्तानच्या आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं असल्याचा त्या भागातल्या नागरिकांचा, संतप्त नागरिकांचा उघड आरोप आहे. आम्हाला भारताशी जोडलं जाण्याची अनुमती अधिकृत स्वरूपात मिळावी, आम्हाला भारतात सामील व्हायचंय, भारताशी जोडलं जायचंय, आम्हाला ती अनुमती मिळावी अशी ही मागणी हे आंदोलक जाहीररित्या सातत्यानं करतायत. हेही जगानं पाहिलंय. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे दिले जात होते. आता मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे दिले जात आहेत, स्वातंत्र्याच्या घोषणा केल्या जात आहेत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसाठी ही चांगलीच चपराक आहे असं म्हणावं लागेल. हे एकंदरीतच पाकव्याप्त काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात सातत्यानं वाढत असलेला तणाव हा पाकिस्तानसाठी सर्वार्थानं चिंताजनक ठरलेला असला असं म्हटलं तर त्यात नवल नाही. आता बघायचं की या तणावाचं पर्यवसान, तणावाची परिणती नेमकी कशी आणि कशात होते आणि केव्हा होते. जर भारतीयांना अपेक्षित असलेला परिणाम लवकर घडून आला तर भारतासाठी तो सर्वाधिक आनंदाचा आणि खऱ्या अर्थानं सुदिन ठरेल असं म्हटलं तर ही बाब अतिशयोक्तीची ठरणार नाही. नमस्कार.